सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वॉटर लॉगिंग म्हणजेच पाणी तुंबणे. पावसाळा सुरू झाला की सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबतं. अक्षरशः गुडघाभर पाणी सगळीकडे पाहायला मिळतं. काही वेळेला तर शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. काही वेळेला जीवितहानी देखील होते आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळते. तर हे पाणी नेमकं कशामुळं साचतं, याच्यावरच्या उपाययोजना काय आहेत, याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त पर्जन्य जलवाहिनीचे अभियंता श्रीयुत संजय जाधव हे आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आणि हे आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत. जाधव सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आत्ता जसं मी सांगितलं तसं पावसाळा सुरू झाला की बहुतेक सर्व महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती असते. पूर्णपणे जनजीवन विस्कळीत होतं. लोकांना खूप त्रास होतो याचा. आणि काही वेळेला तर लोक वाहून देखील जातात, वाहनं वाहून जातात. तर हे पाणी नेमकं एवढं का साचतं आणि गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. कारण काय? बेसिकली सर, जिथे पाणी साचतं शहरांमध्ये तो भाग एकतर सखल असावा. कारण पाण्याचा गुणधर्म आहे, उंचावरून सकल भागाकडे पाणी वाहत येतं. हो. अथवा जर डेव्हलपमेंट झाले असेल, त्या पर्टिक्युलर जागेचा विकास झाला असेल तर तिथे जी पर्जन्य जलवाहिन्या टाकलेल्या आहेत त्या जलवाहिन्यांची कॅपॅसिटी अपुरी असावी. बरोबर. हा दुसरा झाला. आणि टाकलेल्या जलवाहिन्यांचं रेग्युलर ज्या आपल्याला देखभाल आणि दुरुस्ती करावी लागते तिकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम म्हणून हे सगळं पाणी साचायचं, म्हणजे पाणी साचतं जनरली. एकतर सखल असलेल्या जलवाहिन्यांची देखभाल आणि दुरुस्ती नसणे आणि इनॲडिक्वेट असणे किंवा अपुरे असणे, त्यांची जी साईज आहे ती अपुरी असणे. जनरली काय होतं सर, शहरांचा विकास टप्प्याटप्प्याने होतो. त्यामुळे ह्या प्रत्येक जलवाहिनीचे म्हणजे केटर करतात तो कॅचमेंट एरिया वेगवेगळा असतो. आणि नंतर आता एक फेज झाली, दुसऱ्या फेजमध्ये शहराची दुसरी डेव्हलपमेंट झाली तर तिथे येणारी जी जलवाहिनी आहे ना, तर मग ती त्या अनुषंगाने त्या कॅचमेंटनुसार जनरली हे लोक करतात. पण तसं करायला नको. जेव्हा शहराचा विकास होतो ना तेव्हा बर्ड व्ह्यू मोठा, म्हणजे आता इथे भविष्यात 20 वर्षांनी हे शहर कसं असेल, काय होणार आहे सर, त्या अनुषंगाने किंवा त्याचा वेध घेऊन त्या पर्जन्य वाहिनीचा व्यास ठरवायला पाहिजे. आणि तशा जर पर्जन्य वाहिन्या टाकल्या ना तर हा इश्यू भविष्यात येणार नाही. तसंच आता ज्या एक्झिस्टिंग आहेत सर ना त्या आपल्याला बदलायला म्हणजे साधारण 20 वर्षांनी 15 ते 20 वर्षाच्या टप्प्याने बदलायला लागतील. कारण कॅचमेंट एरिया वाढलेला असतो. त्यामुळे ही अपुरी लाईन आहे किंवा पडत आहे असं सिद्ध होतं आणि म्हणून पाणी साचतं. अच्छा. नाही, आता हे तुम्ही पर्जन्य वाहिनी आणि सखल भाग याविषयी सांगितलं. परंतु पावसाचं जे प्रमाण आहे गेल्या काही वर्षापासून जो पॅटर्न आहे पडण्याचा तो देखील एक महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये असं मला वाटतं. फार म्हणजे 1.5-2 तासामध्ये 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर एकदम मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पूर्वी सातत्यानं 3-4 महिने हळूहळू रेग्युलर पाऊस पडायचा. त्याचं मात्र तानमान बिघडलेलं दिसतंय. तर ते कारण असतं का? सर हे खरं आहे तुमचं म्हणणं. आत्ता जो पाऊस आहे तो फार इरेटिक आहे. मी म्हणतात तसं 100 mm/h पडतो, 200 कसा म्हणजे जसं आहे तर सांगता येत ना आपल्याला. आणि आपल्या ज्या पर्जन्य जलवाहिन्या आहेत ना ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये त्या शहरामध्ये ज्या एक्झिस्टिंग आहेत, अस्तित्वात आहेत, तर त्या डिझाईन करताना साधारणपणे पावसाची इंटेन्सिटी जी पकडलेली आहे ती आहे 25 mm/h.
ती फार कमी आहे ॲक्च्युली. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. हां, मग पण ती जी आहे इंटेन्सिटी ती फार पूर्वीची आहे. एक साधारण 40-50 वर्षापूर्वी तसा तो कन्सेप्ट डिझाईन म्हणजे विचार करून त्यानुसार त्या कन्सेप्टने डिझाईन झालेला आहे. जर समजा फॅक्टर ऑफ सेफ्टी काही शहरांनी घेतला असेल तर 2, मग ती 50 mm/hने कदाचित तिथे डिझाईन केलेली असेल. पण आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे खरं रिव्ह्यू करू नये ना, हे सगळं बदलायला पाहिजे, याच्यात बदल यायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या पर्जन्य वाहिन्यांचे व्यास वाढायला पाहिजेत, तरच मग हा प्रकार जो आहे पाणी तुंबण्याचा तो आपल्याला मिटिगेट करता येईल. असं नाही बोलतात की पाणी थांबेल, कारण निसर्गाशी झुंज आपण देऊ शकत. आता मला एक सांगा की काही विशिष्ट ठिकाणी नेहमी पाणी साचलेलं दिसतं. म्हणजे हिंदमाता असेल, पूर्वी बऱ्याच मिलन सबवे, आता हे मुंबईतलं झालं, किंवा नाशिकमध्ये, पुण्यामध्ये विशेषतः सध्या हिंजवडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं आणि तिथं तर म्हणजे फारच गंभीर परिस्थिती निर्माण झालेली. कोल्हापूर 15 दिवस पाण्याखाली होतं. तर हे काय आहे विशेष म्हणजे याचं? आता साहेब तुम्ही जसं कोल्हापूरचं उदाहरण दिलं, पुण्याचं उदाहरण दिलं, हे पाणी अलीकडे साचतंय, यापूर्वी साचत नव्हतं. हो. आता ह्या शहरांचा जो झपाट्याने विकास होत आहे ना, त्यामुळे पाऊस पडल्यानंतर जो म्हणजे जे पाणी म्हणजे SW ड्रेन म्हणजे स्टॉर्म वॉटर जे निर्माण होतं ना, ते आता जवळजवळ 90% म्हणजे आमचा असा एक थंब रूल आहे, जिथे पूर्ण विकास झालेला आहे त्या शहरामध्ये पाऊस पडला की रस्ते डेव्हलप्ड आहेत, फुटपाथ डेव्हलप्ड आहेत. इवन पूर्वी आपल्या सोसायट्यांमध्ये जमीन म्हणजे तुम्ही माती बघत असा म्हणजे जमीन असायची, आता ते चेकर टाईल किंवा सगळे पेवर लावून पाण्याचा निचरा होत नाही, पाणी शोषलं जात नाही आणि ते पाणी कन्वर्ट होतं SW ड्रेनमध्ये. आणि त्याच्यामुळे ना हे जे आहेत ना, हे वारंवार आपल्याला दिसतं. त्याला कारण एकच की शहरांचा विकास झाला आणि विकास झाल्यानंतर जे आता पाऊस पडल्यामुळे, इरेटिक पाऊस पडल्यामुळे जे काय पाणी कन्वर्ट होतं SW ड्रेनमध्ये, तर ते पाणी वाहून नेण्याची व्यवस्था पुरेशी पाहिजे ती केलेली दिसून येत नाही सर, म्हणून हे सगळं होत आहे. अच्छा, म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेलं कॉन्क्रिटीकरण. एक्झॅक्टली. आणखीन ह्या सगळ्या टाईल्स, विकास आपण बोलूया, डांबरी रस्ते, शहराचा पूर्ण विकास झाल्याने पाऊस पडल्यावर तात्काळ ना सर पावसाचं पाणी SW ड्रेनमध्ये कन्वर्ट होतं, जे पूर्वी शोषलं जायचं. आता तुम्हाला सर एक आठवण करून देतो. सर्वसाधारणपणे गावाकडे वगैरे बघा, तुम्ही पाहिलं ना, तर जमिनीतून पाणी वर येण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरुवात होते, ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये. तर काय होतं त्याच्यात, पाऊस पडला ना की ती जमीन पाणी शोषते आणि जमीन सॅच्युरेटेड झाली ना मग ते पाणी असं बाहेर येतं. बरोबर. मुंबईत तशी कंडिशनच राहिली नाही, म्हणजे पाणी जमिनीत जातच नाही सर. तुम्ही मुंबईची वॉटर टेबल पाहिलीत ना पूर्वी, म्हणजे मी सांगतो, मी महानगरपालिकेत साधारण 85ला लागलो, 87ला, तेव्हा 3 फुटावर पाणी लागायचं. आता 12-13 फुटावर पण पाणी लागत नाही मुंबईत. दिस इज द सिच्युएशन. आणि त्यामुळे सगळं असं होतं सर. पाणी हा एक भाग झाला म्हणजे पावसाचा, परंतु आपण जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा करतो तो आपल्याला पावसाळ्यात लक्षात येतं की केवढा मोठा कचरा होतो. तर हे देखील एक पाणी तुंबण्याचं कारण असू शकतं. हे एक कारण आहे. कचरा खरा म्हणजे कचरा आता 2 प्रकारचा, एक हलका म्हणजे वेटलेस असतं किंवा आपण हलका बोलूया, कागद वगैरे असतात ते तरंगणारा कचरा, आणि दुसरा खाली डिपॉझिट होणारा कचरा. बेसिकली जो कचरा डिपॉझिट होतो ना, सॉलिड कचरा असतो ना, तो जर टाकण्यात आला, दगड किंवा डेब्रिस नाल्यामध्ये टाकतात किंवा नदीमध्ये कुठे असं टाकलं ना, तर ओरिजिनल स्ट्रीम जी असते ना, वाहत असते ना, नॅचरल फ्लो जो असतो पाण्याचा, त्याला अडथळे निर्माण होतात आणि पाणी मग स्वतःची जागा स्वतः शोधतं. तर हे असं करू न देणं आपल्या नागरिकांचं, तसंच स्वराज्य संस्थेचं काम आहे, याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. तर मग ती नॅचरल स्ट्रीम मेंटेन राहील आणि मग जो येणारा काय पाऊस आहे, आणि त्या नॅचरल स्ट्रीमला बाकीच्या तसं पाहिलं ना सर, एखादा नाला असेल शहरामध्ये जात असेल, एखादी नदी असेल, तर त्या नदी नाल्याला आहे ना शहराचं हे SW ड्रेन जोडलेलं असतं पाणी जाण्यासाठीचं. मग होतं काय सर की त्याचंच म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी असते ती आपणच अपुरी करतो, बांधकाम एखादं करून त्यामध्ये काय माती टाकून आपणच अडथळे निर्माण करतो आणि मग ते पाणी वाहलं जात नाही. म्हणजे स्मूथली व्हायला पाहिजे असते ते पाणी जात नाही. आणि मग होतं काय सर त्याच्यामुळे की अडथळा निर्माण झाल्याने पाणी सचतं आणि मग जो आउटफॉल आपला असतो त्यातनं उलटं रिव्हर्स पाणी येऊन सिस्टीममध्ये येतं आणि मग शहरातलं पाणी साचून राहतं, कारण त्या पाण्याचा निचराच होत नाही. जी निचरा व्हायची व्यवस्था आहे तीच पूर्णपणे काय आपण व्यवस्थित केलेली नाही, निरुपयोगी होऊन जाते. दिस इज द रिझन सर. विज्ञानम जनहिताय. एक नेहमी एका गोष्टीची चर्चा होते पाणी तुंबण्याच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे नद्यांमध्ये साचलेला गाळ किंवा पर्जन्य वाहिन्यांमधला गाळ, नाले किंवा ड्रेनेज. हा तसा वेळोवेळी महानगरपालिकेकडनं साफ केला जातो, परंतु हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर परंतु ते पुरेशा प्रमाणात होत नाही का? नाही सर, पुरेशा प्रमाणात होता. यावर मी तुम्हाला जरा विस्तृतपणे सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता मिठी रिव्हर घ्या किंवा वेगवेगळ्या शहरातल्या नद्या आहेत, त्या नद्याचा गाळ कसा काढतात. गाळ काढायचं कारण काय
की आपण आहे ना नदीची आहे ना इन्व्हर्ट लेवल म्हणजे नदीची खोली किती पाहिजे, डेप्थ किती असायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी हे आपण सांगू शकत नाही. तो नॅचरल फ्लो आहे, नॅचरल स्ट्रीम आहे ती. पण नदीत जो काय गाळ वर्षांनी म्हणजे आता समजा प्रत्येक वर्षी गाळ काढला जातो तर मग प्रत्येक वर्षी 4 महिन्यानंतर आहे ना किंवा 4 महिन्यात जे काही पाणी वाहून येतं, रन ऑफ येतो, त्यात गाळ बाय डिफॉल्ट येतो. नॅचरली ते पाणीच घेऊन येतं आणि त्यामुळे तो गाळ साचला जातो. तर मग आपण काय करतो किंवा महानगरपालिका काय करतात की तो फ्लो स्मूथ होण्यासाठी त्या नदीतनं किंवा त्या नाल्यातनं त्या ड्रेनमधनं पाणी स्मूथली वाहून जाण्यासाठी जेवढा गाळ काढायचा आहे ना तेवढाच गाळ काढतात. म्हणजे हार्डली 1.5-2 इंच गाळ काढतात असा. म्हणजे तो सरफेस एरिया अंटी डेप्थ प्रचंड गाळ होतो सर तो काढला ना म्हणजे आपण काय करतो की नदी नाले स्मूथली म्हणजे पाण्याला वाट करून द्यायची एवढंच आपलं काम आहे. आणि तेच उद्दिष्ट तेच महत्त्वाचं सर. त्याच्यामुळे अडथळे निर्माण होत नाही, पाणी साचत नाही, त्यामुळे बॅकफ्लो होत नाही. बेसिकली मोठ्या मोठ्या नद्यांमध्ये नाल्यांमध्ये ना आपण आहे ना शहराचं हे पावसाळी पाण्याचे आहेत ना गटर तिथे जोडलेले आहेत त्याला म्हणजे कसं बाय डिफॉल्ट ते जोडलेलं आहे. त्यातनं पाणी ते तसं जाऊन मोठ्या नदीला मिळून मोठ्या नदीनं समुद्रात जातं. पण मग होतं काय जर हे साफसफाई नाही केली ना तर मग बॅकफ्लो पाणी साचतं आणि मग सगळं रिव्हर्स पाणी येतं. तर मुंबईची परिस्थिती सांगू का? मुंबईचं कसं होतं जसं मुंबईची भरती ओटी आहे बघा. आता हा फिनॉमिना समुद्राच्या भरती ओटीचा समुद्राचा भरती ओटी आहे आणि आता आपल्या ना मुंबईतले प्रत्येक आउटफॉल समुद्रात सोडलेले आहेत आपण. अगदी चर्चगेटपासून थेट बोरिवलीपर्यंत म्हणजे नद्या नाल्यांमध्ये पण सोडलेत आणि काही ठिकाणी नदी नसेल मग ते जे कॅचमेंट एरियाचं पाणी आहे ते विशिष्ट म्हणजे समुद्रात सोडलेलं आहे किनाऱ्यावरती. तर होतं काय सर जेव्हा भरती येते ना त्यावेळेस आहे ना हे पाणी भरती आल्यामुळे ना आपल्या सिस्टीममध्ये येतं SW ड्रेनच्या. आता ते सिस्टीममध्ये मग सिस्टीम फुल होते भरतीच्या वेळेस. ऑलरेडी समुद्राचं पाणी सिस्टीममध्ये आहे आणि मग जोराचा पाऊस आला त्यावेळेस तर मग काय होणार सिस्टीम फंक्शनिंगच होत नाही ना. ऑलरेडी पाणी आहे मग ते पाणी तसंच सरफेस वॉटर साचून राहतं. मग जेव्हा समुद्राला ओटी होते म्हणजे ओटी समुद्राची ओटी सुरुवात होते आणि मग पाणी आत जातं मग या सिस्टीममधलं पाणी समुद्रात जातं आणि मग सरफेस वॉटर ते सिस्टीम घेते म्हणजे पर्जन्य जलवांमधून जाऊन त्यामार्फत मग समुद्रात जातं. आणि म्हणून आहे ना हा पाणी साचण्याचा काही म्हणजे समुद्र किनारची जी शहरं आहेत तर हा फिनॉमिना आहे. 3-4 तास मग काही ठिकाणी वाट बघावी लागते. आम्ही असंही ऐकलं की ती पर्जन्य वाहिन्या लॉक करतात की पाणी येऊ नये आतमध्ये म्हणून वगैरे सर असं काही ठिकाणी. पण तो प्रयोग फारसा यशस्वी झालेला दिसत नाही सर. अगदी यशस्वी झाला आहे सर. त्याला पोर्टेबल पंपिंग स्टेशन म्हणतात. अलीकडेच 3 वर्षापूर्वी ना तो इंट्रोड्यूस केला. मी असताना म्हणजे आम्हीच इंट्रोड्यूस केला. आम्ही काय केलं सर महत्त्वाचे जसा कॅचमेंट एरिया घ्या आता बँड्राचा कॅचमेंट एरिया उदाहरण म्हणून देतोय सर. सगळ्यांनी करायला काय हरकत नाही, फार मिटिगेट चांगल्या तऱ्हेने पाणी करता येतं. तर काय केलं 6 आउटफॉल होते. 6 आउटफॉलपैकी आहे ना प्रत्येक आउटफॉलच्या मागे साधारण 50 फूट ते 100 फुटावरती वेटवेल आम्ही म्हणजे कन्स्ट्रक्ट केल्या वेटवेल RCCच्या. आणि त्या वेटवेल कन्स्ट्रक्ट केल्या त्या कशावरती त्या लाईनवर म्हणजे असा आउटफॉल कनेक्ट होतो त्याच्या मागे 50 मीटरवरती 50 फुटावरती आम्ही वेटवेल निर्माण केल्या आणि तिथे गेट लावले. म्हणजे तो जो आउटफॉलचं पाणी आत येतं आउटफॉलमधनं ती येऊ नये म्हणून गेट लावलं. तसं सिस्टीमचं पाणी जाऊ नये आत तिकडे म्हणून ते गेट लावले. आता गेट लावले आणि वेटवेलची आम्ही ना कॅपॅसिटी डिझाईन करताना फॅक्टर ऑफ सेफ्टी 2-3 पकडला म्हणजे सफिशियंट वेट. इन्व्हर्ट लेवल ही पाण्याची इन्व्हर्ट असते त्याच्या खाली खोल पाण्याची विहीर खणली आपल्या साध्या भाषेत. आणि मग काय होतं आता जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस सगळं पाणी सिस्टीममध्ये त्या वेटवेलमध्ये येतं आणि वेटवेलला ॲप्रोप्रिएट पंप लावले. त्याच्यामुळे होतं काय सर की ते सरफेस वॉटर तिकडे थांबायचं ना ते थांबत नाही. आता डायरेक्ट येतं. आता समजा भरती असेल तर भरतीचं पाणी येऊ नये म्हणून आम्ही ऑलरेडी ते गेट बांधलेलाच आहे राईट. मग ते गेट त्यामुळे भरतीचं पाणी सिस्टीममध्ये आपल्या येत नाही. आता पाणी आहे तर फक्त आपल्या सिस्टीममधलं पाणी आहे किंवा सरफेस वॉटर आहे. जोराचा पाऊस आला सगळं पाणी इथे आलं. इथे पाणी आलं की इथे पंप डायरेक्ट उपसून पलीकडे टाकण्यात येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं शहर किंवा ज्या शहरात असं पाणी भरतं त्यांनी जर ही उपाययोजना केली ना तर त्यांची तो कॅचमेंट एरियामध्ये तुम्हाला कुठेही पाणी साचलेलं दिसणार नाही. आणि मग ते पाणी समुद्रात जातं. आणि ओटीच्या वेळेस आम्ही काय करतो गेट ओपन करतो मग राहिलेलं खालीचं पाणी आहे ना वेटवेलचं त्याचा पण आपोआप निचरा होतो. नाही पण हे आता पोर्टेबल पंपांविषयी सांगितलं. पण आपल्या शहरांमध्ये काही काही ठिकाणी पंपिंग स्टेशन बसवलेले आहेत परंतु त्या पुरेशा प्रमाणात आहे की ते त्या भागापुरतेच मर्यादित आहे जिथे जिथे. कारण मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबण्याचे जागा खूप नवीन नवीन तयार होत आहेत. साहेब जागा नवीन तयार व्हायला एकच कारण त्या जागा का होतात कारण त्या जागा किंवा त्या कॅचमेंट एरियामधली जी सिस्टीम आहे पाणी पर्जन्य जलवाहिन्या आहेत किंवा पावसाचं पाणी वाहून नेण्याची जी सिस्टीम आहे ना सर तिची देखभाल आणि मेंटेनन्स करायला पाहिजे. आणि परत जर आजूबाजूला डेव्हलपमेंट झाली तर आता पाणी
ॲडिशनल येणार आहे जनरेट होऊन, मग त्याची व्यवस्था काय करायची. मग आत्ता माझा एक्झिस्टिंग डायमीटर किती आहे सिस्टीमचा, मग तो किती वाढला पाहिजे. तर त्यासाठी आहे ना त्याचा वेध घेऊन पुढे भविष्यात ती जर लाईन टाकली ना तर तिथे तुम्हाला पाणी दिसणार नाही. कारण एकच सर, एक्झिस्टिंग जी सिस्टीम आहे ना सर, तिची देखभाल व्यवस्थित केली गेल्या नसल्यामुळे हे सगळं होतं. करायला पाहिजे देखभाल व्यवस्थित. तर पर्जन्यवाहिन्यांची स्थिती काय आहे सध्या? म्हणजे हा एक महत्त्वाचा त्या ड्रेन होण्याचा उपाय आहे. तर आतून त्यांचं म्हणजे ज्या पद्धतीने त्या काही सर आता आपण त्याच्यावरच बोलतोय. अस्तित्वात असलेल्या पर्जन्य वाहिन्यांचा मेंटेनन्स किंवा देखभाल आणि दुरुस्ती प्रॉपर होते प्रॉपर. माझ्या मते तर मी आता पाहिलं काय दिसत नाही होताना. नंबर 1. मग जी आहे ना कमीत कमी तर गाळ काढणे म्हणजे 100% पायपातला गाळ काढायला पाहिजे. म्हणजे डिस्पास करणे, देर आर सो मेनी आहे ना, म्हणजे त्या बऱ्याचशा म्हणजे पद्धती आहेत. तर त्या पद्धती अवलंबून इम्प्लिमेंट करून पर्जन्य जलवाहिन्यांना पूर्णपणे मोकळ्या जर केल्या पाऊस येण्या अगोदर, तर सर आहे ना हा जो काय इफेक्ट दिसतोय सगळीकडे पाणी भरण्याचा तो दिसणार नाही. त्याच्यामुळे जलवाहिन्या सिमेंटच्या असतात का? हा सिमेंटच्या असतात. सिमेंटच्या आपले PVC पाईप असतात. मग त्याचा मेंटेनन्स तर खूप करणं गरजेचं आहे. हां नाही मेंटेनन्स म्हणजे त्यातला गाळ काढणं. सर काय होतं आता ते सिस्टीम कशी असते, वॉटर एंट्रंट म्हणतात त्याला. रस्त्यावरचं फुटपाथचं पाणी त्या एंट्रंटमध्ये जातं, तिथून मग पाईप असतो ते त्या मेन लाईनला जातं. म्हणजे तिथे मॅन्युअल असतं, त्या मॅन्युअलमध्ये जातं. मॅन्युअलमधनं मेन लाईनमधनं ते आउटफॉलला जातं पाणी किंवा पंपिंग स्टेशनला जातं. सगळंच सर पाणी आहे ना शहरांचं पंपिंगला जात नाही. विशिष्ट कॅचमेंट एरियाचं पंपिंगला जातं. बाकी आउटफॉल आहेत ना, त्या आउटफॉलनुसार त्या नदीत नाल्यात सोडलं जातं पाणी. तर दिस इज अ सिस्टीम. जनरली जे काय निसर्गाच्या म्हणजे टोपोग्राफीनुसार ही सिस्टीम डिझाईन केलेली आहे. सगळं चांगलं आहे. फक्त माझं पर्सनल मत आहे, आम्ही कुठे फेल होतो, आम्ही जो देखभाल आणि देखभाल करणे, दुरुस्ती करणे आणि आवश्यकता असल्यास त्यामध्ये बदल करणे आजच्या पावसानुसार किंवा आजच्या गरजेनुसार, त्याच्यावर सर विचार केला जात नाही ना, म्हणून हे सगळं आढळतं. ज्यावेळेस ह्याच्यावर सर विचार होईल ना त्यावेळेस आपण बऱ्यापैकी पाणी तुंबणे या प्रकारातनं मुक्त होऊ. पण याचा आता तुम्ही जे सगळे प्रयत्न करताय, महानगरपालिका खूप प्रयत्न करते अक्षरशः, म्हणजे दिवस रात्र पाण्यामध्ये ही माणसं उभं राहून हे सगळं कंट्रोल करत असतात. पण याचा सक्सेस रेशो काय आहे? म्हणजे मिलन सभे म्हणा, हिंदमाता, तिकडे पाणी कमी झालं असं म्हणतात अलीकडे. हो सर, मिलन सभेमध्ये पाणी कमी झालं कदाचित तुम्हाला लोकांना माहिती नसेल. आता आपण मुंबईबद्दल बोलतोय, तुम्ही आता प्रश्न विचारलात म्हणून सांगतो. गजदर बंद नावाचं एक पंपिंग स्टेशन आहे सांताक्रूझ वेस्टला. तर ते पंपिंग स्टेशन 2 नाल्याच्या म्हणजे पूर्वीच्या 2 नद्या असेल छोट्याशा त्याच्या संगमावर बांधलेलं पंपिंग स्टेशन आहे. आणि तिथे काय होतं, ह्या दोन्ही नाल्यांमध्ये ना गाळ फार होता सर. तो गाळ काढलाच नव्हता. म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिलं, माननीय ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरसोबत आम्ही गेलो आणि पाहिलं सर तिथे, तर आमच्या पंपिंग स्टेशनमध्ये पाणीच येत नाही. खरे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी येण्यासाठी आहे ना प्रत्येक पंप अर्धा तास चालला पाहिजे हा थंब रूल आहे पंपिंग स्टेशनमधला. आणि तिथे पाणी नसल्यामध्ये पंप चालायचे नाही. मग त्याने काय होतं सर, ती सिस्टीम कोलॅप्स व्हायची शक्यता वाढते. बरोबर. तर मग मला सरांनी प्रश्न विचारला, इसका काय म्हणजे काय करायचं याचं. तर मग आम्ही सांगितलं की सर साधारण इथून ह्या आपल्या पंपिंग स्टेशन पुढे नाल्याच्या आतमध्ये इंटिरियर म्हणजे आतल्या साईडला, म्हणजे थोडक्यात काय अपवर्ड साईडला आपल्याला साधारण 100-150 मीटर आहे ना, हा गाळ जर काढला ना तर हे सक्सेसफुल म्हणजे चालू होईल ते. आणि त्याचा परिणाम काय होईल सर, मागे आहे ना जे पाणी साचतं ते पाणी साचणार नाही. मला विचारलं किती खर्च येईल, सांगितलं, त्यांनी मान्यता दिली. आम्ही काम केलं सर. तिथून मिलन सबवे सांताक्रूझपासून आहे ना बँड्रापर्यंत तो जो मोठा ड्रेन आहे ना, तिथे आत्ता गेले 3 वर्षे तुम्हाला अजिबात पाणी म्हणजे साचलेलं दिसणार नाही. अच्छा. पण आता नवीन ठिकाणं, यावेळेला चर्चगेटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. हा सर, चर्चगेटला साचलं. चर्चगेटची सिस्टीम 100 वर्ष जुनी आहे. 25 mm/h इंटेन्सिटीची ती सगळी सिस्टीम आहे. ते आपल्याला सर त्यात बदल आणावा लागेल. आजच्या रेनफॉलनुसार ती सिस्टीम डिझाईन करून नव्याने सर टाकले की पाणी साचणार नाही चर्चगेटला. विज्ञानम जनहिताय. कुठल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो पाण्याचं ड्रेन करण्यासाठी? पाणी नाही सर, सध्या तरी आपण कन्व्हेन्शनल आहे ना तेच वापरतो जे आपल्याकडे आहे ते. परंतु देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी जसं डिस्क पास करणे किंवा सध्या आहे ना काम झालं की नाही ते खातरजमा करणे, कॅमेरा पण पास ऑन करतात सर. मग कॅमेरा सगळं ते सगळं हे करून म्हणजे शूट करून मग आम्ही सन्माननीय आयुक्तांना दाखवतो की सर हे बघा हा असा पोर्शन आहे, आम्ही साफ केला आहे असं. म्हणजे याने काय होईल, ह्या गोष्टी केल्याने काय होतं सर की हा जो देखभालीचा आणि दुरुस्तीचा जो प्रकार आहे ना
म्हणजे होणार नाही किंवा होत नाही यावर आळा बसेल. म्हणजे ते कसं सर, इट्स अ लिंक. त्या चेनमध्ये सगळ्यांनी आपापली कामं केली ना सर, पाणी व्यवस्थित मिटिगेट होईल. ते होत नाही आहे फक्त. नद्यांमधला आणि नाल्यांमधला गाळ काढण्याच्या संदर्भात तुम्ही माहिती दिली. आता धरणामधला गाळ हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. त्या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल? सर, साधारण आपली जी धरणं आहेत ना ती एका विशिष्ट डेपला डिझाईन करून बांधलेली आहेत. ती डेप्थ असते, त्या डेपच्या अनुषंगाने आपल्याला त्या धरणात किती पाणी आहे हे कळतं आणि त्यानुसार पाण्याचा विनियोग केला जातो शहरांसाठी. अलीकडे सर काय होतं, असं आपल्या बघण्यात आलं असेल की मुळात म्हणजे एक विशिष्ट कालावधीनंतर 10 वर्षानंतर 5-10 वर्षानंतर खरा तर धरणातला पण गाळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. हो. आता धरणात जे सर पाणी येतं ना ते कॅचमेंट एरियामधनं येतं. तेच ओढे छोटे छोटे काय असतात ते कॅरी करून सगळं पाणी आतमध्ये येतं. मग ते सगळंच घेऊन येतात, माती झाडं सगळं येतं त्याच्यामध्ये. आणि ते काय होतं सर, मग धरणाच्या तळाशीच जाऊन थांबतं ते. त्याच्यामुळे काय होतं, धरणाची माझी समजा 80 फूट डेप्थ असेल तर 5-6 वर्षांनी ती 60 पण होऊ शकते, 40ही होऊ शकते, जसा गाळ येईल तसा. आणि माझ्या धरणाचं लोकेशन मग असं असतं ना सर की साधारणपणे 2 डोंगरांच्या मध्ये व्हॅलीसारखं असतं, तिथंच धरण आपण बांधतो. बाय डिफॉल्ट सगळं पाणी आपल्या इथे येतं आणि ते कॅरी करतं. स्लोप असतो, टर्ब्युलन्स फ्लो असतो, तो सगळं घेऊन येतं. आणि मग इकडे जरा आपलं दुर्लक्ष होतं. आपण पिरियडिकली धरणाचं साधारण 5 ते 10 वर्षाने गाळ न काढल्यामुळे त्याची डेप्थ आहे ना जी एक्सपेक्टेड मला आहे, समजा 80 फूटच पाहिजे, ती 5 वर्ष 80 फूट नसेल सर. 5 वर्षाने ती होईल 75 राहील, 70 राहील, वी डोंट नो. आपण मोजत पण नाही, ती खरं मोजायला पाहिजे. म्हणजे त्याची खोली मेंटेन होत नाही. त्यामुळे साहेब आहे ना, पाणी आहे ना जरी ओव्हरफ्लो झालं तरी पाणी कमी असतं. ते थोडासा पाऊस झाला तर धरणं ओव्हरफ्लो होतात. जसं आता आणि नंतर मग पुन्हा एप्रिलमध्ये 10%च राहिलं पाणी असं डिक्लेअर होतं. ॲक्च्युली सर तुम्हाला सांगतो मी, एक साधारण आहे ना, म्हणजे आम्ही लहान असताना साधारण 30-35 वर्षापूर्वीची अशी गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण देतो. आपले जे काय डॅम आहेत ना, तर जुलैच्या ना 10-12 तारखेपर्यंत कधी पाणी कपात व्हायचीच नाही. हो, कारण ते अप्रोप्रिएट डेपला होतं. पण अलीकडे ना सर एक 30-35 वर्षांनी असं दिसून येते की एप्रिलमध्येच डिक्लेअर करतात 10% पाणी कपात, डेप्थ कमी झालेली आहे, अमुक झालेलं आहे. पण ती डेप्थ कमी का झाली याचं कारण शोधायला पाहिजे सर. हे कारण शोधल्यानंतर कारण हेच आहे, कॅचमेंट एरियातनं आलेलं पाणी गाळ दगड माती घेऊन येतं आणि ते धरणात येतं. त्यामुळे धरणाची खोली कमी होते. खोली कमी झाल्यामुळे कॅपॅसिटी धरणाची कमी झाली. तर कॅपॅसिटी कमी झाली त्यामुळे तुम्हाला एप्रिल-मेमध्ये बाय डिफॉल्ट पाणी कमीच मिळणार. बरोबर. आणि ते जर पाणी सक्षमतेने 100% वापरायचं असेल तर 5 ते 10 वर्षांनी गाळ काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सर होत नाही असं म्हणजे इवन आत्ताची घटना तुम्ही पवईचं 2-4 दिवसापूर्वी सर, पावसाला सुरुवात झाली नाही आणि पवईचा तलाव धोधो वाहू लागला. म्हणजे इट इज सरप्रायझिंग. मग ते हे होत नाही तेवढं लक्ष, म्हणजे तेवढं झालं ना की मग काय बाकीचे इश्यू राहणार नाही सर. पाणी कमी आहे, ती पण काळजी घेतली पाहिजे. ते एक महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे सर. होत नाही. तर मंडळी, दर पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं. नैसर्गिक ज्या काही गोष्टी असतात त्याच्यापुढे काही माणसाचं काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यावर मात करता येते. उरलेल्या वेळात मात्र आपण कशा पद्धतीने वागतो आहोत आणि कशा पद्धतीने काळजी घेतो आहोत यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळं शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जे पाणी साचतं आहे त्यासाठी आपण कमीत कमी काँक्रिटीकरण केलं पाहिजे. जास्तीत जास्त जमीन उपलब्ध करून ठेवली पाहिजे. कचऱ्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर कचरा केला जातो तर तो एक कमी केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर थोड्याफार प्रमाणात आपण महानगरपालिकेला देखील या पद्धतीने सहकार्य करू शकू असं मला वाटतं. सर, तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना पाणी तुंबणे आणि त्यावरच्या उपाययोजना याविषयी खूप छान माहिती दिलीत. याबद्दल विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानतो. पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय.